इयत्ता 6वी विषय मराठी व्याकरण भाग 1 विरामचिन्हे द्वितीय भाषा इंग्रजी माध्यम. मराठी विषयाचे लेखन करत असताना संवाद लेखन, उतारा लेखन, वाचन या सगळ्यांमध्ये विरामचिन्हांना अत्यंत महत्त्व आहे आणि त्या विरामचिन्हांचा वापर कशा प्रकारे करायचा तो आपल्याला आता बघायचा आहे. विरामचिन्ह क्रमांक 1 पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी जे चिन्ह वापरले जाते त्यास विरामचिन्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी वाचन करतो. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. या दोन्ही वाक्यांच्या शेवटी जे टिंब स्वरूपात दिलेलं आहे त्याला पूर्णविराम असे म्हणतात. क्रमांक 2 अर्धविराम. दोन लहान वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात तेव्हा उभयान्वयी अव्ययापूर्वी या चिन्हाचा वापर केला जातो. शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहिली पण पाऊस आला नाही. क्रमांक 3 स्वल्पविराम. एका जातीचे अनेक शब्द एकापाठोपाठ आल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, बकुळ, शेवंती, गुलाब, मोगरा अशा रंगीबेरंगी फुलांनी बाग सजलेली आहे. प्रत्येक फुलाच्या शेवटी जे चिन्ह दिसतं त्याला स्वल्पविराम असे म्हणतात. क्रमांक 4 अपूर्णविराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले: 1, 7, 10, 11, 16. क्रमांक 5 प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? आई, चिवचिवाट म्हणजे काय ग? क्रमांक 6 उद्गारवाचक चिन्ह. आपल्या भावना व्यक्त करताना भावदर्शक शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरले जाते. आहाहा, किती सुंदर देखावा! आई, अगं तू किती छान आहेस! क्रमांक 7 एकेरी अवतरण चिन्ह. वाक्यात एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, लेखक अरविंद जगताप यांचे पत्रास कारण की हे पुस्तक मला आवडते. क्रमांक 8 दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. क्रमांक 9 संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, प्रत्येकाने स्त्री-पुरुष समानता पाळली पाहिजे. क्रमांक 10 अपसरण चिन्ह. बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मी खूप अभ्यास केला पण. या विरामचिन्हांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की आपण दुसऱ्यांशी संवाद साधताना आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत सोपे जाते. स्वाध्याय. योग्य विरामचिन्हांचा वापर करून लेखन नियमानुसार 5 ते 6 ओळींचा उतारा लिहा.